बदलापूर पालिकेच्या वृक्ष समितीत भाजपा पदाधिकाऱ्याच्या सदस्य निवडीबद्दल राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या वक्तव्यावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याने थेट शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्याबाबत केलेल्या विधानानं तुकाराम म्हात्रे चांगलेच संतापलेत. या विरोधात कायदेशीर मार्गाने धडा शिकवणार असल्याचं म्हात्रे यांनी सांगितलंय. ॲक्च्युली पुलगाव बदलापूर नगरपालिकेच्या वृक्ष प्राधान्य समितीवर आदर्श तायडे नावाचा एक भामटा आहे. तर BJPला आम्ही पहिल्यांदाच ऑब्जेक्शन घेतलं होतं की ज्यावेळेस त्याचं ह्या समितीवर नियुक्ती केली तेव्हाच आम्ही सांगितलं की ही नियुक्ती बोगस आहे, खोटी आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितले ना, आम्ही त्यांचे पेपर दाखवू. योगायोगाने संगीताताई चेंदवणकर आणि ती राणी जोगलेकर त्या दोघींनी त्याची काही माहिती मागवली आणि त्या माहितीत समोर आलं की यांनी काहीतरी बोगस कागदपत्र त्या ठिकाणी दिलेली आहेत नगरपालिकेत. त्यांनी सांगितले की ह्याला त्या वृक्ष प्राधान्य समितीवरून हकालपट्टी करण्यात यावी. त्यांनी काहीतरी काल परवा एक कार्यक्रम घेतला होता आणि मला ह्याची काहीच कल्पना नव्हती. खरं तर मी बेड रेस्ट होतो, तब्येत ठीक नसल्यामुळे. अशा परिस्थितीत ते जे पेपर माझ्या व्हॉट्सअपवर आले, तर आल्यानंतर मी आमच्या नगरपालिकेचा एक नगरसेवकांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपला ते पेपर शेअर केले आणि वृक्षप्राधान्य समितीची एक आमचे ग्रुप आहे, त्या ग्रुपला शेअर केले. इतकाच माझा रोल होता, याच्याशी बाकी माझा काही संबंध नाही. असं असताना काल त्यांनी पत्रकार परिषद घेताना माझ्या बाबतीत त्यांनी वाईट साईड शब्द वापरले. मी त्या आदर्श तायडेला सांगेन, मी कुणाची सुपारी देण्यात का मोठा नाही, पण तुला नारेल नक्की मी देईन. तू फक्त एकदा तू मला चॅलेंज केलाय की माझ्याबद्दल तू जे काय बोललायस ना, ते तू ज्याच्या पडद्याआड लपून जे काम करतोय ना, मी त्यालाही सांगतो तुला चालवणाऱ्याला की तुकाराम म्हात्रेच्या शेपटीवर तुम्ही पाय दिलाय आणि ते तुम्हाला ना मागात पडणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. का तर कायद्याची लढाई मी काल लढलोय, पण मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला तुमची पलती दुभोई जर नाही मी कमी करून ठेवली, तर तुम्ही परत माझ्या नादी लागताना विचार कराल की आपण चुकीच्या माणसाच्या नादी लागलाय. कारण मी कधी कोणाच्यात पडत नाही आणि माझ्या मागे कोण लागला तर मी त्याला सोडत नाही, ही माझी ख्याती आहे. आणि तुम्ही काल मला लय घाणेरड्या शिव्या देऊन काय काय बोललाय, पण तुझ्यासारखा हिजडा माणूस जर समोर असेल ना, तर काल तू बोलला हजारो कार्यकर्ते घेऊन येतोय. अरे तू 5 कार्यकर्ते घेऊन पण ये माझ्या समोर. तू हजारोची बादशाह नको करू. तू ज्या ठिकाणी दिसेल ना, तिथं तू माझे कपडे नाही, मी तुझे कपडे अंगावर ठेवेन की नाही हे तुझ्या समर्थकांना सांग आणि तुला जे सपोर्ट करतात त्यांना पण सांग की तुकाराम म्हात्रे काय चीज आहे ना, हे तुला कळेल. तू माझ्या नादी लागलायस, तुला सुट्टी भेटणार नाही माझ्याकडनं. तू जिथे जिथे बदलावरमध्ये मी तुझा शोध घेतोय कालपासून, तू मला फक्त भेट. आणि मला तू चॅलेंज करतोय ना, ते चॅलेंज मी तुझं स्वीकारलेलं आहे कालच. आणि तुझ्या मागणं जे दगडी मारतायत ना, त्यांनाही सांग की तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करताय, पण तुम्ही हे बदलापूरचं वातावरण जे खराब करताय, याच्या आधी पण बरंच वातावरण असं खराब केलंय. निवडणुकीच्या काळात पण बऱ्याच काही गोष्टी डोक्यावरून गेलेल्या आहेत, आम्ही त्यावेळेस सोडलेल्या आहेत. पण तुम्ही जे बदलापूरचे राजकीय मंडळी त्याला सपोर्ट करून मोठा करण्याचा करतायत, त्याला जे बल देत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो, एक दिवस तुमची पण वेळ येणार आहे, हे तुम्ही विसरू नका, एवढं लक्षात ठेवा.